परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नीनं न्यायासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता उपोषणाला सुरुवात केली। माझ्यासोबत ज्ञानेश्वर ताई आहेत। ताई, नेमकी उपोषणाची वेळ का आली? 16 महिने उलटून अद्यापर्यंत आरोपी का अटक नको? उपोषणाची वेळ प्रशासनामुळे आली ना, परळीतल्या पोलीस अधिकाऱ्यामुळे। त्यांनी जर तपास नीट केला असता तर मला आज रोडवर बसायची वेळ आली नसती आणि उपोषण करण्याची बी वेळ आली नसती। आणि माझे लेकरं बाळ घेऊन तितक्या लांबून इथे येण्याची मला उपोषण करण्याची काय गरज लागली असती? पोलीस अधीक्षकांनी जर नीट तपास केला असता तर। तपास केला, त्यांना पण जाऊ दिलं नाही, या आरोपी अटक करू दिले नाहीत सानप साहेबांना। मग हे कशामुळे झालंय, काय झालंय? मग त्याच्यासाठी आम्ही SIT CID ची मागणी करत आहोत ना। त्यांना मी 2 महिने झालं प्रेसच्या माध्यमातून सगळ्यांना म्हणत आहे SIT CID दाखल करा, SIT, तरी पण करत नाहीत। मग असं आहे का? पीडित कुटुंबांना उपोषण करा आणि पुन्हाच न्याय घ्या? मग ते असलं तर म्हणून आम्ही मैदानात उतरलो आहोत। आता मग आम्ही पण बसलो आहोत, द्या आम्हाला। जेव्हा SIT CID स्थापन करतात त्यावेळेस आम्ही बी उठू। तोपर्यंत उठणार नाही, तोपर्यंत तर मी उठणार नाही। आता 16 महिने झाले, मात्र पोलीस प्रशासन वारंवार सांगत होतं की आम्ही तपास करतोय, आश्वासन देत होतं तुम्हाला। 16 महिन्यामध्ये आरोपी निष्पन्न तरी झालेत का कमीत कमी? काहीच नाही, आरोपी निष्पन्न नाही ना, काहीच नाही। जसे त्यांनी हत्या झाली आणि नंतर 15 दिवस त्यांनी तपास चांगला सुरक्षितरित्या चालविला। मग आम्हाला काहीतरी वाटलं काय देतील। पुन्हा डायरेक्ट माझ्या भावाला LCB ला वर्ग कर म्हणल्यास तिथून पुढे माझा भाऊ शांतच बसला का? तर त्याला कळालं काहीतरी यांना प्रेशर आलं। मग प्रेशर कुणाचं आलं, काय झालं, त्यासाठी तर SIT CID ची मागणी ना आमची। मग त्यातून तर कळलं मग कुणाचे कॉल आले, काय झाले। डायरेक्ट आम्हाला तिथले पोलीस एक एलमाटे म्हणून आता जे पथकात आहेत त्याच एलमाटे पोलीस डायरेक्ट म्हणले आम्हाला फोन आलते म्हणून आम्ही तपास थांबवला। मग ते CDR काढा ना त्या पोलिसांचे, CDR काढा आणि त्याच्यात ज्यांनी कॉल केले त्यांची नार्को टेस्ट करून बघा CID आणि SIT च्या मार्फत। मग तर आरोपी निष्पन्न होतील। नाही तर डायरेक्ट त्यांना आरोपी माहिती असतील परळीतल्या पोलिसाला, नाही तर आरोपी अटक करा, SIT CID तरी स्थापन करा, नाही तर मग परळीतल्या पोलिसाला आरोपी अटक करा म्हणावं, तरच मी उठणार आहे, नाही तर मी उठणारच नाही आता। मात्र तुमचा आरोप कुणावरती आहे? कुणी राजकीय दबाव आणला असं तुम्हाला वाटतं आणि ज्यामुळे आरोपीला अटक करायला गेलेले पोलीस अटक करू शकले नाही? नाही, राजकीय दबाव तर मला तर वाटत नाही, कारण ते डायरेक्ट मला फोन आले ना, आम्ही हे केले, मात्र आम्हाला नाव सांगितलं नाही ना। नाव सांगितलं असतं, कुणाचे फोन आले तर आम्ही डायरेक्ट मला असताव की ह्या राजकीय माणसाचा दबाव आला। मग ते डायरेक्ट काय म्हणले, फोन आला म्हणून तपास थांबिला। मग त्या पोलिसाला माहिती असेल ना कोणत्या राजकीयचा आला का खाजगीचा आला का कुणाचा आला, ते पोलिसाला माहिती। सगळं माझा दोष पोलीस प्रशासनावर आहे।